नमस्कार सर्व पोलीस बांधवांना नमस्कार। आपण आजपासून डिपार्टमेंटल PSI चे पेपर विश्लेषण बघणार आहे आणि या पेपर विश्लेषणामध्ये तुम्हाला बॅच व्यवस्थित करून तिथं दिलेलीच आहे, पण पेपर विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला अप्रोच कळेल की आपल्याला डिपार्टमेंटल PSI ला जे प्रश्न येतात ते प्रश्न कुठल्या एरियावर येतात, तो कुठला टॉपिक करायचा, त्या टॉपिक मध्ये नेमकं काय करायचं, तिथं नोट्स तुम्हाला व्यवस्थित दिलेले आहेत, पण प्रश्नाच्या माध्यमातून पण एक आपल्याला अप्रोच परीक्षेचा कळेल यासाठी आपण हे पेपर ह्या बॅच मध्ये सुरुवातीला टाकतोय, लक्षात ठेवा। तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा डिपार्टमेंटल PSI चा 2023 ला पेपर झाला होता आणि या पेपर मध्ये 15 क्वेश्चन होते। तर ते 15 क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाचं आपण इथं काय करू, आपण सगळ्यात महत्त्वाचं त्याचं विश्लेषण घेऊया। सेट ए मधला 2023 चा पेपर आहे आणि या पेपर मध्ये मग हे क्वेश्चन आहेत। आता त्यातला पहिला क्वेश्चन, ब्रिटिशांच्या काळात औद्योगिकीकरणाचा कोणता परिणाम भारतावर झाले होते। हे सगळ्यात महत्त्वाचं, ब्रिटिशांच्या काळात औद्योगिकीकरणाचा कोणता परिणाम भारतावर झाले, तर हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे माहिती आहे का? 1857 चा उठाव आहे आणि 1857 च्या उठावामध्ये आर्थिक कारण आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळे या आर्थिक कारणामध्ये आपल्याला अनौद्योगिकीकरण म्हणजे काय असं तिथं दिलेलं आहे आणि आर्थिक कारण बघत असताना हा मुद्दा तिथं आपला कव्हर होतो। अनौद्योगिकीकरण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं औद्योगिक उत्पादन काय होणं, कमी होणं, लक्षात ठेवा। औद्योगिक उत्पादन कमी होणं म्हणजे अनौद्योगिकीकरण आणि इंग्रजांनी आपल्या भारताचं अनौद्योगिकीकरण केलं होतं। आणि औद्योगिकीकरण म्हणजे काय अशी पण एक संकल्पना आहे, ठीक आहे। तर औद्योगिकीकरण म्हणजे काय, तर औद्योगिकीकरण म्हणजे औद्योगिक उत्पादनामध्ये काय होणं, वाढ होणं, लक्षात ठेवा। जेव्हा उद्योगधंद्यामध्ये वाढ होते तेव्हा ते औद्योगिकीकरण ठरतं आणि जेव्हा उद्योगधंद्याचा ऱ्हास होतो किंवा त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो, मग त्याला अनौद्योगिकीकरण असं म्हणतो। त्यामुळे औद्योगिक उत्पादन कमी होणं म्हणजे अनौद्योगिकीकरण असं त्याला म्हणलं जातं। आणि हा टॉपिक आहे 1857 चा उठाव, त्याच्यामध्ये आर्थिक कारण बघत असताना ह्या सगळ्या कारणांचा तिथं आपल्याला समावेश आहे। आता शेतीवरचा भार कमी करणं, आता अनौद्योगिकीकरणाचा आणि शेतीवरच्या भाराचा काय संबंध येतो का, तर नाही, लक्षात ठेवा। त्यामुळे ते उत्तर असण्याचं काय कारणच नाही, कारण तुम्हाला काय सांगितलं, औद्योगिक उत्पादन कमी असं म्हणजे औद्योगिक उत्पादनाबद्दल आहे। त्यामुळे शेतीच्या भाराचा आणि औद्योगिक उत्पादनाचा काय संबंध आहे का, नाही, म्हणून हा पर्याय त्याच्यामध्ये बरोबर येणार नाही, लक्षात ठेवा। दुसरं, स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, बरोबर, कारण का, कारण सगळ्यात महत्त्वाचं गावामध्ये असणारे जे उद्योग होते का ते इंग्रजांच्या आर्थिक धोरणामुळे काय झाले होते, उद्ध्वस्त झाले होते। कारण इंग्रजांना फक्त आणि फक्त स्वतःचाच फायदा करायचा होता, लक्षात ठेवा। इंग्रजांना फक्त स्वतःचा फायदा बघायचा होता, स्वतःचाच नफा कमवायचा होता। त्यामुळे त्यांनी भारताच्या उद्योगधंद्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि जेव्हा त्यांचा यंत्रावर तयार केलेला माल भारतात आला का तेव्हा त्यांनी तो माल भारतामध्ये स्वस्त विकला आणि तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध पण करून दिला, लक्षात ठेवा। त्यामुळे आपल्या मालाची पुढच्या काळामध्ये काय कमी झाली, मागणी कमी झाली। जर मागणी कमी झाली असेल तर उद्योगधंद्याचा विकास होणार आहे का, नाही। त्यामुळे आपल्या उद्योगधंद्याचा काय झाला, ऱ्हास झाला। म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा, इंग्रजांच्या काळामध्ये खेडे आपले इंग्रज येण्याच्या अगोदर स्वयंपूर्ण होते, लक्षात ठेवा। सगळ्या वस्तू गावामध्ये भेटायच्या, त्या ग्रामीण भागात भेटायच्या, पण जसे इंग्रज आले तसं या सुद्धा स्वयंपूर्ण खेड्याचा काय झाला, ऱ्हास झाला। मग आता उद्योगधंद्यावर डिपेंड असलेले लोक जेव्हा उद्योगधंदे नष्ट झाले तेव्हा काय होणार आहे, तर तिथं बेकारीच येणार आहे, लक्षात ठेवा। म्हणून बेकारी परिस्थिती निर्माण झाली। आता बेकार झालेले लोक निवांत बसू शकत नव्हते, त्यांनी काहीतरी काम करणं गरजेचं होतं, म्हणून सगळ्यात महत्त्वाचं ते लोक पुढे शेती करायला गेले। त्यामुळे लक्षात ठेवा, शेतीवरचा काय वाढला, ताण वाढला। हा सुद्धा आयोगाचा प्रश्न होता, शेतीवरचा ताण का वाढला, तर आपल्या हस्तव्यवसायामधून लक्षावधी कारागीर बेकार झाले म्हणून शेतीवरचा काय वाढला, ताण वाढला। शेतीवरचा ताण वाढायचं कारण एकच होतं, लक्षात ठेवा, की बेकारी ती सगळ्यात महत्त्वाचं काय झाली होती, वाढली होती। शेतीवरचा ताण वाढला पण सगळ्याच शेतीवर जमणं शक्य नव्हतं, लक्षात ठेवा। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, पुढे जाऊन आपले लोक शहरात आले आणि मग शहरामध्ये गिरण्या होत्या, त्या गिरण्यामध्ये काम करू लागले। याचा अर्थ त्याच्यामधूनच पुढे कामगार वर्गाचा काय झाला, उदय झाला, लक्षात ठेवा। त्यामुळे कामगार वर्गाचा उदय झाला आणि त्या होण्यासाठी इंग्रजांचं आर्थिक धोरण सुद्धा कारणीभूत आहे, ठीक आहे। त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त बनली। त्यामुळे हे सगळं झालंय भारतामध्ये झालेलं अनौद्योगिकीकरण आपल्याला दर्शवतं, लक्षात ठेवा। त्यानंतर औद्योगिक केंद्राचा अस्त झाला, अस्त होणं म्हणजे काय होणं, शेवट होणं, लक्षात ठेवा, ठीक आहे। अस्त होणं म्हणजे शेवट होणं आणि मग औद्योगिक केंद्राचा अस्त झाला, हे सुद्धा तुम्हाला अनौद्योगिकीकरणाचाच परिणाम सांगता येईल।
त्यानंतर भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाला चालना भेटली, हे सुद्धा बरोबर आहे. कारण इंग्रजांचं धोरण आपल्या लोकांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर इथून आर्थिक राष्ट्रवाद वाढला आणि या आर्थिक राष्ट्रवादाची वाढ झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही तरुण पुढे आले, लक्षात ठेवा. आणि या तरुणांनी सगळ्यात महत्त्वाचं इंग्रजांच्या आर्थिक धोरणावर बोलायला लिहायला सुरुवात केली. त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं नाव दादाभाई नौरोजी, लक्षात ठेवा. दादाभाई नौरोजींनी एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव होतं पॉवर्टी अँड ऑन ब्रिटिश रूल इन इंडिया. या पॉवर्टी अँड ऑन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये दादाभाई नौरोजीने आपलं आर्थिक शोषण मांडलं. त्यानंतर दुसरे व्यक्ती होते न्यायमूर्ती रानडे, त्यांनी सुद्धा ग्रंथ लिहिला. रानडेंनी ग्रंथ लिहिला होता एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स. एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये रानडेंनी भारताचं आर्थिक शोषण मांडलं. एवढंच नाही तर रानडे असं सुद्धा म्हणले होते, इंग्रजांनी केलेली लूट ही एखाद्या खंडणीसारखी आहे. प्रश्न आला होता. त्यानंतर लोकहितवादी यांचं सुद्धा मत लक्षात ठेवा. लोकहितवादी यांच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन आला होता. ते म्हणले होते आपली लक्ष्मी विलायतेला चालली. आपली लक्ष्मी विलायतेला चालली कोण म्हणलं तर लोकहितवादी म्हणले, लक्षात ठेवा. म्हणजे अशा तरुणांनी जे लेखन केलं का त्या लेखनामधून सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळाली आणि इंग्रजांचं आर्थिक धोरण आपल्यावर कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी तरुणांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधूनच पुढे झाल गट सुद्धा उदयाला आला, ज्याच्या माध्यमातून इंग्रजांना भारतात विरोध झाला. त्यामुळे अनौद्योगिकरणामधून हा रोष निर्माण झाला होता आणि ह्या रोषामधून या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे याचं उत्तर ए येणार नाही, लक्षात ठेवा. बी, सी आणि डी याचं उत्तर आहे. मग खाली ऑप्शन मध्ये तुम्हाला बीसीडी ऑप्शन दिसतंय का बघायचं, तर त्याच्यामध्ये 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला बीसीडी दिलंय. आता तुम्ही असं पण करू शकता, प्रश्न सोडवत असताना आपल्याला सगळंच माहिती असलं पाहिजे असंही काही नाही. आपल्याला काही गोष्टी माहिती आहे त्याच्यावर उत्तराकडे जायचं. मग हे करत असताना पर्याय बाजूला करण्याचा पण प्रयत्न करायचा. पर्याय जर तुम्ही बाजूला केले ना तर तुमची गोंधळ होण्याची शक्यता थोडी कमी होते आणि उत्तर बरोबर दिशेनं जायला लागतं, लक्षात ठेवा. उदाहरणार्थ ए हा पर्याय इथं चूक आहे. मग खाली ऑप्शन मध्ये बघायचं ए तुम्हाला कुठं कुठं दिले. आता ए इथं पण दिलंय आणि ए इथं पण दिलंय. याचा अर्थ तुमचे 2 ऑप्शन ऑटोमॅटिक कमी झाले. याचा अर्थ मनामध्ये असलेला गोंधळ जो आहे का प्रश्न सोडवत असताना कुठलं बरोबर लिहायचं, 4 वाक्य दिले तर खाली पर्याय दिलेत तर सगळ्यात महत्त्वाचा हा गोंधळ कमी व्हायला मदत होते. 2 पर्याय निघून गेले कारण त्याच्यामध्ये अचुकीचा, याचा अर्थ मनातला 50% गोंधळ कमी झाला. आता राहिले 2 पर्याय. मग 2 पर्याय इथं दिलेत, लक्षात ठेवा. मग दोन्ही पर्यायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. मग आता आर्थिक राष्ट्रवादाला चालना जे त्या असंतोषामधूनच निर्माण झाले त्यामुळे ती पण गोष्ट आहे आणि सोबत बी आणि सी पण आहे, लक्षात ठेवा. मग सगळ्यात महत्त्वाचं इथं बी आणि सी दिलंय, इथं बी आणि सी आणि डी दिले. आता आर्थिक राष्ट्रवादाला चालना भेटली ती त्याच्यातूनच आलेला परिणाम होता. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर 4 नंबर, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे कधी कधी ए पण इथं असू शकतात, इथं ए बी सी पण देतात, लक्षात ठेवा. मग याचा अर्थ ए निघून गेलं तर डायरेक्ट उत्तर पण राहतं. म्हणजे एक जरी माहित असेल का तरी आपले 3 ऑप्शन कधी कधी कट होतात. त्यामुळं उत्तराचा गोंधळ कमी करणं हे महत्वाचं आहे. सगळेचे सगळे क्वेश्चन एकदम सोपे साधे असतात. सगळेच क्वेश्चन इतिहासामधले बरोबर आले पाहिजे. तुम्हाला कोर्स असाच करून दिलाय, लक्षात ठेवा. फक्त कोर्समध्ये जेवढं दिलंय का तुम्ही तेवढंच करा, बाकी एक्स्ट्रा काही करू नका. सगळेचे सगळे क्वेश्चन तुम्हाला त्या कोर्समधून बरोबर येतील कारण तशा पद्धतीनं तिथं डिझाईन केलेलं आहे, लक्षात ठेवा. एकदम साध्या सोप्या गोष्टी आहेत जे तुम्हाला डिपार्टमेंटल PSI ला विचारतात, लक्षात ठेवा. जास्त एक्स्ट्रा काय करण्यापेक्षा मोजकच करायचं पण परीक्षेला तिथून मार्क आले पाहिजे असा सगळा कंटेंट आहे. ठीक आहे. त्यामुळे उत्तर बीसीडी आपल्याला सांगता येतं. आणि अनौद्योगिकरणाचा परिणाम हा तुम्हाला 1857च्या उठावामध्ये आर्थिक कारणामध्ये दिलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 52 नंबरचा क्वेश्चन, तर 1919च्या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या. म्हणजे याचा अर्थ टॉपिक कोणता आहे, कायदा. म्हणजे तुम्हाला सगळे कायदे करून जाणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळेच कायदे दिलेत. 1773 पासून 1947 पर्यंतचे कायदे आहेत आपल्याला. पण त्याच्यामध्ये मग कोणता कायदा विचारलाय तुम्हाला, 1919चा कायदा विचारलाय. आणि त्यात पण काय क्वेश्चन आहे, 1919च्या कायद्यामधल्या काय सांगा, तरतुदी सांगा. सगळ्या कायद्यामधल्या तरतुदी विचारल्या जातात. तर तरतुदी लक्षात ठेवणं आपलं काम, लक्षात ठेवा. त्यानंतर भारत मंत्र्याचं वेतन भारतीय तिजोरीतून द्यायला सुरुवात झाली. तर सगळ्यात महत्वाचं आपल्या नोट्समध्ये पहिल्यांदाच कायदा बघत असताना पहिली तरतूद याच्याबद्दल आहे, लक्षात ठेवा की भारत मंत्र्याचा पगार कोण देणार. तर आपण नाही देणार, भारत मंत्र्याचा पगार आता इंग्लंडच्या तिजोरीतून होणार. अशा पद्धतीची तरतूद 1919च्या कायद्यात आहे. पहिलीच आपल्या नोट्समध्ये पहिलीच तरतूद आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं भारतीय तिजोरीतून हा होणार.
पगार होणार हे वाक्य मात्र 100% काय चूक आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे ती तरतूद 1919च्या कायद्यामध्ये नव्हती। त्यात या कायद्यानं लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली, बरोबर। पुढे 1926ला लोकसेवा आयोग काय झाला, स्थापन झाला, पण स्थापनेची तरतूद 1919च्या कायद्यात होती, ठीक आहे। त्यामुळे संघ लोकसेवा आयोगाची स्थापना करावी असं त्या कायद्यामध्ये होतं। इंडिया काउन्सिलचं महत्त्व कमी झालं, बरोबर, लक्षात ठेवा, कारण सगळ्यात महत्त्वाचं हाय कमिशनर नावाचं पद नवीन त्याच्यामध्ये आलं होतं। त्यानंतर या कायद्याने केंद्र आणि राज्य सरकारचा विषय सूचीचे विभाजन करण्यात आलं, बरोबर, कारण का केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये विषय देऊन त्यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी भारतामध्ये पहिल्यांदाच 1919च्या कायद्यावर आधारित होते, कारण का सगळ्यात महत्त्वाचं केंद्र सूची याच्यामध्ये राष्ट्रीय महत्त्वाचे विषय टाकण्यात आले, त्यानंतर प्रांतिक सूची याच्यामध्ये प्रांतातले महत्त्वाचे विषय टाकण्यात आले आणि शेषाधिकार मात्र केंद्राकडे देण्यात आले, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे केंद्र आणि प्रांतिक सूची तयार करून त्याच्यामध्ये विषयाची विभागणी करण्यात आली। हे भारतात पहिल्यांदा झालं आणि ते 1919च्या कायद्यानं झालं, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा बरोबर आहे। याचा अर्थ परत आपला फंडामेंट आपलं ते फंडा लक्षात ठेवा, कोणता, मला 4 ABCD वाक्य दिलेत, आता ह्यातलं मला 100% चूक असलेलं वाक्य माहित आहे, कोणतं, तर हे वाक्य 100% चूक आहे, लक्षात ठेवा। मग खाली आता एक पर्याय तुम्हाला कुठं कुठं दिसतंय, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इथं ए दिसतंय, त्यानंतर तुम्हाला इथं एक ए दिसतंय, लक्षात ठेवा। याचा अर्थ 1 नंबर पर्याय कमी झाला, 4 नंबर पर्याय कमी झाला, परत 2च पर्याय राहिले, बी आणि सी, लक्षात ठेवा, म्हणजे 2 आणि 3 नंबरचा पर्याय। आता त्याच्यामध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना केली, बरोबर आहे, इंडिया काउन्सिलचं महत्त्व कमी झालं, बरोबर आहे, केंद्र राज्य सरकारचं विषय सूचीचे विभाजन करण्यात आलं। आता सगळ्यात महत्त्वाचं 1919 मध्ये तरतूद आहे, पण इथं डी ऑप्शन नाही, म्हणजे हा पर्याय कमी झाला, डी ऑप्शन इथंच आहे, लक्षात ठेवा, राहिलं 3 नंबरचं उत्तर। कारण 1919चा कायदा वाचताना आपल्याला ही तरतूद येते की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी पहिल्यांदा झाली आणि 1919च्या कायद्यावर आधारित होती। आता बघा हेच वाक्य कसं बनवू शकतं, 2 वाक्य बनतात, आयोगाचे 2 वेगळे प्रश्न तयार होतात। पहिला प्रश्न काय, केंद्र आणि राज्य संबंध पहिल्यांदा भारतात कोणत्या कायद्याने तयार झाले, त्याचं उत्तर 1919चा कायदा आहे। पण समजा प्रश्न असा विचारला जाईल, भारतीय राज्य घटनेमध्ये केंद्र आणि राज्य संबंध कोणत्या कायद्यावर आधारित बनलेत, तर त्या कायद्याचं उत्तर 1935, त्या प्रश्नाचं उत्तर 1935चा कायदा आहे, कारण 1935च्या कायद्यावर आधारित भारतात केंद्र आणि राज्य संबंध बनलेत, लक्षात ठेवा, आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घटना लिहित असताना 1935च्या कायद्यावर आधारित आपल्या घटनेमध्ये केंद्र आणि राज्य संबंधाचे त्या अधिकारांची विभागणी केली आहे। म्हणून आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, आणि या 3ही सूची होत्या इथं 1935च्या कायद्यामध्ये, त्यामुळे राज्य घटनेमध्ये त्या इथून घेतल्यात। पण आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा केंद्र राज्य संबंध कधी बनले, 1919च्या कायद्यानं बनले, आणि 1919च्या कायद्यानं मग केंद्र आणि प्रांत 2च सूची होत्या, शेषाधिकार केंद्राकडे होते, लक्षात ठेवा, इथं काही समवर्ती सूची नव्हती, पण 35च्या कायद्यामध्ये समवर्ती आहे। त्यामुळे जर 2 प्रश्न तयार होतात, पहिला प्रश्न कोणता, केंद्र आणि राज्य संबंध पहिल्यांदा कोणत्या कायद्यावर आधारित होते, 19, आणि भारतीय राज्य घटना जेव्हा प्रश्नामध्ये शब्द असेल का तेव्हा राज्य घटनेमध्ये केंद्र राज्य संबंध कोणत्या कायद्यावर बनलेत, तर 1935चा कायदा, ठीक आहे। अशा पद्धतीने 2 गोष्टी तयार होतात, त्यामुळे याचं उत्तर आहे बी, सी आणि डी, बरोबर, लक्षात ठेवा। आपल्याला कोणत्या तरतुदी होत्या दिलंय, तर त्या तरतुदी होत्या 1919च्या कायद्यामध्ये। त्यानंतर 1919च्या कायद्यामध्ये द्विग्रही सभागृह तयार करण्यात आलं होतं, एक कनिष्ठ सभागृह ज्याला तुम्ही लोकसभा म्हणता आणि दुसरं वरिष्ठ सभागृह ज्याला तुम्ही राज्यसभा म्हणता। कनिष्ठ आणि वरिष्ठ या 2 सभागृहाची तरतूद 1919च्या कायद्यामध्ये होती। त्यानंतर 1919च्या कायद्यानं सगळ्यात महत्त्वाचं हाय कमिशनर हे नवीन पद तयार करण्यात आलं होतं, हाय कमिशनर पद तयार केलं आणि त्याच्याकडे भारत मंत्र्याचे अधिकार देण्यात आले, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे भारत मंत्र्याचे अधिकार त्याच्याकडे वर्ग करण्यात आले, त्यामुळे भारत मंत्र्याला मदत करणाऱ्या इंडिया काउन्सिलचं महत्त्व कमी झालं, इंडिया काउन्सिलचं महत्त्व कमी झालं, कारण नवीन पद आलं हाय कमिशनर, आणि ते पद इंग्लंडमध्येच असणार होतं, पण सगळ्यात महत्त्वाचं भारत मंत्र्याचे अधिकार त्या हाय कमिशनरला देण्यात आले होते। त्यामुळे अशा पद्धतीनं हा 1919चा कायदा महत्त्वाचा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतात। त्यामुळे तुम्ही सगळे कायदे व्यवस्थित करायचे, तुम्हाला नोट्समध्ये सगळे कायदे व्यवस्थित दिलेत, त्या कायद्यामधल्या तरतुदी करून जायचं ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे 1919चा कायदा महत्त्वाचा, ज्याच्यामध्ये उत्तर सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये BCD आपल्याला सांगता येते, लक्षात ठेवा। त्यानंतर 1920 मध्ये खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली
मुंबई कामगार समिती स्थापन झाली। याचा अर्थ हा प्रश्न तुम्हाला कामगार संघटना या टॉपिक मध्ये जातो आणि आपल्या नोट्स मध्ये सगळ्या तुम्हाला कामगार संघटना व्यवस्थित दिलेत। तुम्ही अभ्यास करताना काय अभ्यास करायचा, कामगार संघटनेचं नाव आणि कामगार संघटनेचा संस्थापक लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा, कारण का कामगार संघटनेचं नाव आणि संस्थापक याच्यावर तुम्हाला डिपार्टमेंटल PSI ला प्रश्न विचारला जातो। सगळ्या कामगार संघटना पाठ करून ठेवायच्या, कुणाची कामगार संघटना कोणत्या व्यक्तीने स्थापन केली आहे असा आपल्याला प्रश्न असतो, लक्षात ठेवा। आणि एकदम सिंपल क्वेश्चन विचारतात, त्यामुळे त्या सगळ्या तुम्हाला तिथे दिलेल्या संघटना दिलेत, ठीक आहे। त्यामुळे कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबई कामगार समिती स्थापन झाली होती, तर त्याचं उत्तर SM जोशी आहे, लक्षात ठेवा। 1920 ला SM जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ते कामगार समिती स्थापन झाली होती। आता बघा BP वाडिया सुद्धा महत्वाची व्यक्ती आहेत, त्यांची मद्रास लेबर युनियन नावाची संघटना होती। तर मद्रास लेबर युनियन ही संघटना कोणाची आहे, ज्यांनी 1918 ला ही संघटना मद्रासमध्ये स्थापन केली होती। तर BP वाडिया यांची मद्रास लेबर युनियन संघटना, याच्यावर पण तुम्हाला प्रश्न आलेला आहे। मद्रास लेबर युनियन, BP वाडिया आणि BP वाडिया यांच्या सोबत असलेले मुदलियार नावाचे एक व्यक्ती होते, त्या दोघांनी मद्रासमध्ये काम करणारी मद्रास लेबर युनियन संघटना स्थापन केली। आता नामलोखंडे सुद्धा महत्वाचे आहेत। तुम्ही नामलोखंडेंना कामगार चळवळीचं काय म्हणता, जनक म्हणता, त्यांच्यावर तुम्हाला डिपार्टमेंटल PSI ला क्वेश्चन विचारतील, त्यामुळे नामलोखंडे व्यवस्थित करून जायचं। नामलोखंडे यांनी कामगारांची संघटना स्थापन केली 1884 ला, त्यांचं नाव होतं बॉम्बे मिल हँड असोसिएशन, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करणारे व्यक्ती नामलोखंडे होते। आणि नामलोखंडेंनी कामगारांचे प्रश्न कोणत्या न्यूजपेपर मधून मांडलेत, तर त्या न्यूजपेपरचं नाव होतं दीनबंधू, लक्षात ठेवा। त्यामुळे दीनबंधू या न्यूजपेपर मधून कामगारांचे प्रश्न मांडणारे व्यक्ती कोण होते, नामलोखंडे। परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे दीनबंधू बद्दल सुद्धा ही माहिती लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि परीक्षेला क्वेश्चन असतो, परीक्षेला क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे नामलोखंडे हे व्यक्ती महत्वाचे, तुम्हाला नामलोखंडे यांच्याबद्दल प्रश्न विचारतील। त्यानंतर प्लेगच्या साथीमुळे 1897 मध्ये नामलोखंडे यांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता, लक्षात ठेवा, ते पण महत्वाचं आहे। त्यामुळे नामलोखंडे करताना व्यवस्थित करायचं, त्यांच्यावर प्रश्न येतील। त्यानंतर रविवारच्या सुट्टीचे जनक कोणाला म्हणतात, असं पण तुम्हाला क्वेश्चन विचारतील डिपार्टमेंटल PSI ला, तर ते नामलोखंडे होते, त्यांच्यामुळे कामगारांना दर रविवारी सुट्टी भेटली, आठवड्यातून साप्ताहिक सुट्टीचे जनक आपण त्यांना म्हणतो, ठीक आहे। त्यामुळे ते महत्वाचे आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने नामलोखंडे यांच्यावर प्रश्न विचारते, ते कामगार चळवळीमध्ये महत्वाचे व्यक्ती आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्वाचं कामगार संघटना करत असताना आपण अभ्यास करायचा आहे नाव आणि संस्थापक, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे सगळ्यात महत्वाचं कामगार टॉपिक करा, जिथे तुम्हाला प्रश्न असू शकतो। त्यानंतर 1 नोव्हेंबर 1858 रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचून दाखवला, तर हा जाहीरनामा त्यांनी वाचून दाखवला होता कोणत्या ठिकाणी, तर अलाहाबाद मध्ये। आता हा प्रश्न कुठे आहे तुम्हाला, तर 1857चा उठाव जेव्हा तुम्ही बघता का, तेव्हा 1857च्या उठावामध्ये तुम्हाला हा भाग कव्हर होतो, कारण 1857चा उठाव बघत असताना आपल्याला 1857च्या उठावाचा परिणाम आहे, आणि 1857च्या उठावाचा परिणाम बघत असताना तिथं राणीचा जाहीरनामा असा मुद्दा आहे, आणि तिथं मग हा मुद्दा तुमचा कव्हर होतो, लक्षात ठेवा। तर राणीचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858 ला कॅनिंगनं वाचून दाखवला होता, आणि हा कॅनिंगनं वाचून दाखवलेला जाहीरनामा एका शहरात होता, त्या शहराचं नाव होतं अलाहाबाद, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे अलाहाबाद मध्ये तो जाहीरनामा त्यांनी काय केलेला, वाचून दाखवलेला। मग या जाहीरनाम्यामध्ये काय होतं, तर भारतीय लोकांना एक प्रकारे त्यांनी आश्वासन दिलं होतं, आणि त्यामुळे त्या आश्वासनाची सगळी माहिती त्या जाहीरनाम्यामध्ये होती, लक्षात ठेवा। मग इथून पुढे आम्ही एकही संस्थान खालसा करणार नाही असं त्या जाहीरनाम्यामध्ये होतं। आम्ही इथून पुढे कधी भारताच्या धार्मिक कुठल्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणार नाही। त्यानंतर आम्ही भारतीय लोकांच्या भावनांचा इथून पुढे विचार करू। त्यानंतर आम्ही भारतीय लोकांना ह्याच्यामध्ये प्रशासनामध्ये घेण्याचा प्रयत्न करू। म्हणजे असे एक प्रकारे आश्वासन होतं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथून पुढे राज्य करताना करू, एक आपल्याला आश्वासन देण्यात आलं होतं, आणि तो जाहीरनामा कॅनिंगनं मग वाचून दाखवलेला। तर आता प्रश्न जर समजा तुम्हाला आलाय की अलाहाबाद मध्ये ते कुठं वाचून दाखवला, पुढचा प्रश्न हाच असू शकतो, मग त्याच्यामध्ये काय होतं हे सांगा। मग आता त्याच्यामध्ये काय होतं हे 2025 ला 26 ला तुम्हाला जो पेपर होईल डिपार्टमेंटल PSI चा त्याच्यामध्ये विचारतील, लक्षात ठेवा। त्यामुळे त्या जाहीरनाम्यामधले जे सगळे मुद्दे आहेत का ते लक्षात ठेवा। इथून पुढे आम्ही विस्तारवादी धोरणाचा त्याग करू असंही सांगण्यात आलं होतं, त्यामुळे विस्तारवादी धोरण त्यांनी सोडून देण्यात आलेलं पण आपल्याला दिसतं,
ठीक आहे. त्यामुळे 1857चा उठाव बघत असताना आपल्याला जाहीरनामा हा एक परिणाम आहे आणि त्या परिणामामध्ये आपल्याला ती सगळी माहिती आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर 1858ला तो जाहीरनामा काय केला, वाचून दाखवलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर लंडन मधल्या डेली हेरॉल्डच्या कोणत्या प्रतिनिधीने वडाळ्याच्या मिठागरामध्ये सत्याग्रही समवेत उभे राहून आपली निरीक्षणे लंडनला पाठवली होती? तर त्या व्यक्तीचं नाव काय होतं? त्या व्यक्तीचं नाव होतं जॉर्ज स्लोकोम नावाचा व्यक्ती होता, लक्षात ठेवा. तर ह्या व्यक्तीनं तो वडाळ्याच्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये त्यानं तिथं सहभाग घेतलेला आणि तो तिथं उभा राहून तिथले सगळे निरीक्षण नोंदवत होता आणि त्यानं ते सगळे निरीक्षण पुढे इंग्लंडला पाठवलेले आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्याचं नाव महत्वाचं आहे. त्यानंतर आता हे विचारून झाले, आता पुढचा प्रश्न तुम्हाला वेब मिलरवर असू शकतो, कारण वेब मिलर सुद्धा अमेरिकेचा पत्रकार होता, लक्षात ठेवा. आणि वेब मिलरनं सुद्धा महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान भारताचा दौरा केला होता. त्यानंतर हा वेब मिलर अमेरिकन पत्रकार धारासनाच्या सत्याग्रहाचं नोंदवतो, लक्षात ठेवा. धारासनामध्ये जेव्हा तो तिथं उपस्थित असतो तेव्हा त्यानं तिथलं निरीक्षण नोंदवलेले असतात आणि तो तेव्हा असं म्हणतो की मी 20 देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास केला, मला एक सुद्धा असा लढा कुठं जगात दिसला नाही 20 देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करताना जिथं लोक स्वतःवर होणारा अन्याय निमूटपणे सहन करत होते. तर मला भारतात या लोकांचं कौतुक वाटतं की महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानानं किंवा महात्मा गांधीजींच्या त्या अहिंसा तत्वामुळे लोक किती शिस्तीमध्ये हा लढा उभा केलाय. लोकांनी एवढा अन्याय होतोय पण लोक साधे कुठे हिंसा सुद्धा करत नाहीत. एवढा अन्याय निमूटपणे करणारे लोक मी जगामध्ये कुठं बघितले नाहीत. असं वर्णन त्या लढ्याचं करणारा व्यक्ती कोण होता? वेब मिलर. आता पुढचा क्वेश्चन हाच आहे की वेब मिलरनं कुठल्या सत्याग्रहाचं हे केलं होतं, वृत्तांकन केलं होतं? तर त्यानं लढ्याचं वृत्तांकन केलं होतं धारासनामधल्या, ज्याचं नेतृत्व सरोजिनी नायडूंनी केलं होतं, लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न तुम्हाला डिपार्टमेंटला असं पण असू शकतो, धारासनाचं नेतृत्व करणाऱ्या कोण होत्या? सरोजिनी नायडू होत्या, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं वेब मिलर हा व्यक्ती महत्वाचा आहे, ज्याच्यावर पुढच्या काळात प्रश्न बनू शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे असे इंग्रज अधिकारी सुद्धा महत्वाचे आहेत, ज्यांनी त्या भागामध्ये जर आयून वृत्तांकन केलं असेल तर ह्या गोष्टी इथं आपल्याला पाहता येतील, लक्षात ठेवा. त्यानंतर ब्रिटिश काळामध्ये भारतीयांसाठी लष्करात कोणतं उच्च पद होतं? तर सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला 1857चा उठाव बघतानाच बघायला भेटेल, कारण 1857च्या उठावामध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिली. आणि मग 1857च्या उठावात बघत असताना लष्करामध्ये भारतीय लोकांसाठी सगळ्यात उच्च पद मात्र सुभेदार होतं आणि या सुभेदार पदावर आपल्याला बढती तिथपर्यंत दिली जायची, लक्षात ठेवा. आपले लोक तिथपर्यंत जायचे. ठीक आहे. त्यामुळे सुभेदार हे भारतीय लोकांसाठी लष्करातलं सगळ्यात उच्च पद असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर लष्करामध्ये भारतीयांचं प्रमाण 1:2 होतं, लक्षात ठेवा. जिथं 1 इंग्रज अधिकारी असेल तिथं 2 भारतीय सैनिक असतील असं सांगण्यात आलं होतं. त्या प्रमाणावर सुद्धा परीक्षेला काय येऊ शकतो? प्रश्न येऊ शकतो. 1858 नंतर हे प्रमाण ठरवण्यासाठी सरकारनं पील कमिशन नेमलं होतं. हे पील कमिशन सुद्धा लक्षात ठेवा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. त्यामुळे 1858 मध्ये त्या पील कमिशनची काय झाली होती? स्थापना झाली होती आणि त्या पील कमिशननं ते प्रमाण ठरवलेलं आपल्याला दिसतं आणि मग ते प्रमाण 1:2 असलेलं आपल्याला दिसतं. परीक्षेला क्वेश्चन विचारतील ते प्रमाण किती होतं? तर 1:2 होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं सगळ्यात शेवटचं पद होतं आपलं उच्च पद होतं सुभेदार. तिथपर्यंत आपले लोक जात होते, लक्षात ठेवा. त्यानंतर इंग्लंड मधल्या इंडिया हाऊस कडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्या कोणाच्या देणगीतून दिल्या जात होत्या? आता याचं उत्तर पोरांनी श्यामजी कृष्ण वर्माच लिहिलं होतं, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस 1906ला उभा केले, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे इंडिया हाऊसची स्थापना झाली, पण सगळ्यात महत्वाचं इंडिया हाऊसला श्यामजी कृष्ण वर्माने जरी उभा केलं असलं तरी त्याला शिष्यवृत्त्या मात्र सरदार सिंह राणा यांच्या देणगीतून जायच्या आणि हे त्या इंडिया हाऊसला पैशाचा पुरवठा करायचे, लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं सरदार सिंह राणा आणि मादाम कामा या 2 लोकांनी पैशाचा पुरवठा याला केला होता, आपल्या इंडिया हाऊसला केला होता. त्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मांनी महाराणा प्रताप सगळ्यात महत्वाची ही शिष्यवृत्ती दिली होती आणि अजून एक शिष्यवृत्ती होती, लक्षात ठेवा, शिवाजी शिष्यवृत्ती. सावरकरांना शिवाजी शिष्यवृत्ती भेटली होती 2000 रुपयाची आणि ते मग इंडिया हाऊस मध्ये गेले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सरदार राणा सिंग यांनी मात्र ते पैसे पुरवले होते, त्यांच्या देणगीतून स्कॉलरशिप दिल्या जायच्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मादाम कामानी सुद्धा पैसे पुरवले होते आणि एक गुप्त केंद्र म्हणून
सगळ्यात महत्वाचं क्रांतिकार्याचं काम त्या इंडिया हाऊसमध्ये चालायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे प्रश्न आला होता कुणाच्या देणगीतून दिला जायच्या, तर सरदार राणा सिंग. पण इंडिया हाऊस म्हणलं की मुलांनी तेव्हा उत्तर लिहिलं होतं श्यामजी कृष्ण वर्मा, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं सरदार राणा सिंग हे व्यक्ती महत्वाचे आहेत, त्यांनी देणगी दिलेली आपल्याला तिथं दिसते, लक्षात ठेवा. त्यानंतर अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली होती? आता अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 ला झाली. म्हणजे टॉपिक कोणता आहे? तर टॉपिक मुस्लिम लीग आहे. त्यामुळे मुस्लिम लीग टॉपिक मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथं पाहायला भेटतील. तर मुस्लिम लीग हा टॉपिक अभ्यास करताना तिथं तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तिथं भेटून जाईल. तर ढाका या ठिकाणी अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना झाली होती 30 डिसेंबर 1906 ला. ठीक आहे. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शिष्टमंडळानुसार झाली होती? तर सिमला शिष्टमंडळानुसार झाली होती, लक्षात ठेवा. मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष, पहिले प्रेसिडेंट कोण होते? तर मुस्लिम लीगचे पहिले प्रेसिडेंट होते आगा खान नावाचे व्यक्ती. त्यामुळे आगा खान हे महत्वाचे व्यक्ती आहेत. मुस्लिम लीगचं वर्तमानपत्र कोणतं होतं? डॉन नावाचं वर्तमानपत्र होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर मुस्लिम लीगचं 1907 ला कराचीमध्ये अधिवेशन झालं होतं, पहिलं अधिवेशन. त्याचे अध्यक्ष कोण होते? त्याचे अध्यक्ष आदमजी परिभॉय नावाचे व्यक्ती होते. त्यांच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यानंतर मुस्लिम लीगची 1908 ला लंडनला शाखा स्थापन झाली होती. त्याचे अध्यक्ष कोण होते? सईद आमिर अली हे नाव लक्षात ठेवा, त्यांच्यावर बी प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मुस्लिम लीगची घटना कोणत्या नावानं ओळखली जाते? तर घटना ग्रीन बुक नावानं ओळखली जाते, ग्रीन बुक. ठीक आहे. त्यामुळे ग्रीन बुक नावानं मुस्लिम लीगची घटना ओळखली जाते. त्यानंतर अशा पद्धतीने मुस्लिम लीग बद्दल सगळी माहिती जे की परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतात, त्यामुळे अशी सगळी माहिती आहे. त्यानंतर मुस्लिम लीगला ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फेडरेसी हे नाव कुणी सुचवलं होतं? तर ते नाव सुचवलं होतं सलीमुल्ला खान. नवाब सलीमुल्ला खान या व्यक्तीनं ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फेडरेसी हे नाव सुचवलेलं. हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI ला पुढे येऊ शकतो, मुस्लिम लीगला हे नाव कोणी सुचवलं. ठीक आहे. त्यामुळे ते नाव पण लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ढाका या ठिकाणी स्थापना झाली आणि कराचीला पहिलं अधिवेशन झालं होतं, ज्याचे अध्यक्ष आदमजी परिभॉय होते आणि 1907 ला त्यांनी कराचीला ते अधिवेशन घेतलेलं. ठीक आहे. त्यामुळे महत्वाचं आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. नंतर 1940 ला मुस्लिम लीगचं लाहोरला अधिवेशन झालं होतं, ज्याचे अध्यक्ष जिना होते आणि त्या अधिवेशनामध्ये जिनाने आपला द्विराष्ट्राचा काय मांडला होता? सिद्धांत मांडला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे लाहोर सुद्धा ठिकाण महत्वाचं आहे, ज्यांच्यावर प्रश्न विचारतील. आणि तिथे 1940 ला अधिवेशन झालेलं, अध्यक्ष जिना होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1927 ला मार्च महिन्यामध्ये मुस्लिम लीगचं अधिवेशन दिल्लीला झालं होतं. त्याचे अध्यक्ष जिना होते. जिनानी तिथं त्यांचा दिल्ली प्रस्ताव मांडला होता आणि या दिल्ली प्रस्तावामध्ये मग त्यांनी काही डिमांड केल्या होत्या. त्या डिमांडला पुढे काँग्रेसनं सुद्धा एकमतानं मान्यता दिली होती. हे चारही ठिकाणं महत्वाचे आहेत, जे मुस्लिम लीगच्या अधिवेशनाबद्दल आपल्याला माहिती सांगता येईल. आणि मुस्लिम लीग जेव्हा टॉपिक आपण बघणार का, तिथं दिलंय सगळं नोट्समध्ये तुम्हाला, ते सगळं तिथून व्यवस्थित वाचून काढा. त्याच्या बाहेर प्रश्न कधी जाणार नाही, कारण सगळी माहिती तुम्हाला तिथं आहे. अखिल भारतीय सत्याग्रह काउन्सिल कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलं होतं? तर महात्मा गांधीजींच्या लोकचळवळी मधला हा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे सत्याग्रह आणि त्याच्यामध्ये सहभागी असणारे लोक ज्यांच्यावर हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे सत्याग्रह काउन्सिल कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं होतं? तर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली त्याची स्थापना झालेली. ठीक आहे. त्यामुळे सुचेता कृपलानी हे नाव महत्वाचं आहे. त्यानंतर इसवी सन 1879च्या डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्टद्वारे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या तरतुदीची शिफारस करण्यात आली होती? आता लक्षात ठेवा, दक्कनचे दंगे म्हणजे तुम्हाला हा टॉपिक कुठला माहिती आहे का? शेतकरी आंदोलन किंवा शेतकरी उठाव. शेतकरी उठावामध्ये तुम्हाला दक्कनचे दंगे दिलेत. दक्कनच्या दंग्यावर यावर्षी परत प्रश्न बनू शकतो, कारण का त्याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा. आणि दक्कनचे दंगे तुम्हाला तिथं पूर्ण दिलेली माहिती आहे, त्याच्या पलीकडे क्वेश्चन कोणता जात नाही, फक्त दक्कनचे दंगे तिथले व्यवस्थित करायचे. शेतकरी उठावामध्ये पण माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं जमीन महसूल सुधारणा या टॉपिक मध्ये पण तुम्हाला ते दंगे दिलेत. त्यामुळे जमीन महसूल सुधारणामध्ये पण शेतकरी दंग्याची तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता सिंचन आयोगाची स्थापना हे मात्र येणार नाही त्यात, कारण डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट मध्ये त्याचा उल्लेख नव्हता, लक्षात ठेवा. सिंचन आयोगाची स्थापना कर्जनच्या काळामध्ये झाली होती. मॅकडोनल कमिशन त्यांनी दुष्काळासाठी नेमलं होतं, त्यांनी शिफारस केली होती, त्याच्यानुसार सिंचन आयोग आलेला. त्यामुळे ती
1879च्या डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट मध्ये त्यांचा काही संबंध येणार नाही. तगाईची सोय असावी. बरोबर. तगाई म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं पैशाचे कर्ज रूपानं सगळ्यात महत्वाचं सरकारनं काय करावा तो पैसा तगाईच्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, ज्याच्या माध्यमातून सावकाराकडून घेतलेलं कर्ज ते शेतकरी फेडू शकेल. लक्षात ठेवा. त्यामुळे सरकारनं तगाईची सोय करावी हे पण बरोबर आहे. शेतकरी बँका स्थापन करा, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तिथं पैसा उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यावर आलेला आर्थिक संकट कमी होण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे शेतकरी बँका स्थापन करा असंही त्या कायद्यामध्ये उल्लेख होता. शेतकऱ्याच्या जमिनी सावकारांच्याकडे सहजासहजी हस्तांतरित होणार नाहीत अशी तरतूद करा हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे ही सुद्धा त्या डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट मध्ये काय होती तरतूद होती. लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं BCD हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे. आता परत आपला फॉर्मॅट लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाचं आपण ABCD बघितलं होतं. आता ह्यातलं 1 नंबरचं तर हे वाक्य काय होतं चुकीचं होतं. लक्षात ठेवा. आता हे चुकीचं असल्यानंतर तुम्हाला किती ठिकाणी हे दिले त्याच्यामधून तुम्ही पर्याय कमी करू शकता, ज्यातून तुमचे 2 पर्याय ऑटोमॅटिक कमी होतील. लक्षात ठेवा. आणि परत BCD राहते. लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाची तर B आणि C आहे, पण D सुद्धा ही तरतूद त्या कायद्यामधली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या जमिनी सावकाराकडे जाणार नाहीत असं तिथं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे BCD सुद्धा या प्रश्नाचं काय येतं उत्तर येतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे D पॉझिटिव्ह गोष्ट आहे की सावकाराकडे त्या जमिनी जाणार नाही त्याचा विचार करा. त्यामुळे त्याच्यामध्ये उत्तर तुम्हाला BCD सांगता येईल. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने 1879चा जो कायदा होता डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट त्याच्यावर क्वेश्चन आलेला आणि हा मग त्याच्यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या असं दिलेलं आहे. जेव्हा मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन असतो तेव्हा पर्याय कमी करणं हे आपलं सगळ्यात महत्वाचं काम. आणि तुम्ही आतापर्यंत बघा BCD सगळ्यात महत्वाचं जिथं असे 3 प्रश्न आतापर्यंत आपण पाहिले जिथं BC राहिले आणि BCD राहिले तेव्हा आयोगानं उत्तर BCDच दिलेलं आहे. डिपार्टमेंटल PSI ला म्हणजे फॉर्मॅट पण काय असतात की सेम राहतात, ज्याच्यावर प्रश्न ते येतात आणि मग आपल्याला ते सहजासहजी ओळखायला यायला पाहिजे. ठीक आहे. आता BC उत्तर कधी राहिलंच नाही कारण का D सुद्धा वाक्य त्याच्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. मग एखादं वाक्य चुकीचं असेल तर ऑप्शन मध्ये तसे ऑप्शन आपल्याला खाली बघता पण येतात. लक्षात ठेवा. आणि ठीक आहे. बरं ह्याच्यामध्ये निगेटिव्ह कोणती गोष्ट नाही, पॉझिटिव्ह गोष्ट आहे सावकाराकडे त्या जमिनी जाणार नाहीत हे पण बघायला पाहिजे कारण सावकार अन्याय करायचे त्यांनी कर्ज दिलं होतं. त्यामुळे आपल्याला ते D सुद्धा बरोबर सांगता येतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे जो दक्कनच्या दंग्याबद्दल आहे हे तुम्ही व्यवस्थित करायचं आहे कारण त्याला 150 वर्ष पूर्ण होतात आणि याची माहिती तुम्हाला जमीन महसूल सुधारणा या टॉपिक मध्ये आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही तिथून व्यवस्थित करा, त्याच्या पलीकडे क्वेश्चन नाही जाणार, सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर लॉर्ड रिपनचा ठराव होता ज्याला भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा मॅग्ना कार्टा असं म्हणतात. तो कोणत्या वर्षी संमत झाला. सगळ्यात महत्वाचं ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा मॅग्ना कार्टा म्हणतात म्हणजे लक्षात ठेवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक रिपनला म्हणतात. आता हा प्रश्न कुठला विचारलाय तर गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय या टॉपिक वरचा हा क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचं जिल्हा लोकल बोर्ड कोणी स्थापन केले होते तर जिल्हा लोकल बोर्ड स्थापन करणारा सुद्धा रिपनच होता. लक्षात ठेवा. आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थेचा मॅग्ना कार्टा कोणाला म्हणतात तर सगळ्यात महत्वाचं तो कोणत्या वर्षी संमत झाला तर तो 1882 ला संमत झाला होता कारण 1882 हा काळ रिपनचा होता. आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला रिपनचा ठराव म्हणलं याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे रिपनचा कार्यकाळ कोणता होता. आता तुम्हाला जरी समजा डायरेक्ट वर्ष माहित नसलं तरी तुम्ही लॉजिक हे लावू शकता की रिपन कोणत्या कार्यकाळामध्ये होता. उदाहरणार्थ 1726 ला रिपन होता का काही संबंध नाही. त्यानंतर 1935 ला रिपन होता का काही संबंध नाही. 1687 ला रिपन होता का काही संबंध नाही. याचा अर्थ रिपनचा कार्यकाळ तो असणार आहे. त्याच कार्यकाळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा मॅग्ना कार्टा पब्लिश होणार आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे त्याचं उत्तर आहे 1882. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन माहित असला चांगली गोष्ट आहे, तुम्हाला क्वेश्चन माहित नाही त्याचं उत्तर काढायचं आहे बरोबर, पण लोंग लॉजिक लावायचं की सगळ्यात महत्त्वाचा हा कार्यकाळ रिपनचा नव्हता, रिपनचा कार्यकाळ होता 1882. काय क्वेश्चन हे लॉजिक न काय क्वेश्चन ऑप्शन बाजूला काढून असे पण सोडवायचा प्रयत्न करायचा कारण सगळंच आपल्याला माहिती असेल याची काही शक्यता नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे ते क्वेश्चन सुद्धा आपल्याला बरोबर काढता आले पाहिजे. त्यासाठी आयोगाच्या पाठीमागचे 3-4 वर्षाचे PYQ हे आपण व्यवस्थित करायचे आणि त्या PYQ ला समोर ठेवून आपण आपली स्ट्रॅटेजी बनवायची. लक्षात ठेवा. पैकीच्या पैकी मार्क इतिहासाला घ्यायचे कारण एवढा साधा सोपा इतिहास परीक्षेला विचारतात. तुम्हाला कोर्स करून देताना तसाच कोर्स केलाय. कोर्स मधले सगळे लेक्चर व्यवस्थित बघा, सगळी माहिती लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आणि पेपरला पैकीच्या पैकी मार्क घ्या कारण सगळं तिथून येतं, एक पण क्वेश्चन बाहेर जाणार नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळं व्यवस्थित कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात MA पदवीसाठी कोणता प्रबंध लिहिला? आता परीक्षेला समाजसुधारक यांच्यावर पण तुम्हाला प्रश्न असतात. समाजसुधारक आपण वेगळे तुम्हाला करून दिलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲज अ समाजसुधारक म्हणून तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता डॉक्टर बाबासाहेबांच्या जेव्हा आपण समाज सुधारणेचा अभ्यास करतो का, तेव्हा आपल्याला त्यांच्या बऱ्याच गोष्टी तिथं कव्हर होतात. त्याच्यामध्ये एक मुद्दा करण्यासारखा कोणता, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शिक्षण घेतलं त्यासाठी वेगवेगळ्या पदव्या घेतल्या, त्या पदव्यासाठी त्यांचे कोणकोणते विषय होते लक्षात ठेवा. त्यांच्यावर परीक्षेला त्या गोष्टीवरून काय येतात, प्रश्न येतात. ठीक आहे, त्यामुळे ती गोष्ट करणं महत्वाचं आहे. आता बघा, तर सगळ्यात महत्वाचं MA आणि PhD ह्या 2 पदव्या डॉक्टर बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठाने दिलेत. पण MA साठी त्यांनी निबंध लिहिला होता प्राचीन भारतातील व्यापार, आणि हा प्रबंध सादर करून कोलंबिया विद्यापीठानं डॉक्टर बाबासाहेबांना MA पदवी दिली लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं BA साठी त्यांचे कोणते विषय होते, MA साठी त्यांचे कोणते विषय होते, PhD साठी त्यांचा कोणता विषय होता, MSc साठी त्यांचा कोणता विषय होता, DSc पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते लक्षात ठेवा, त्यासाठी त्यांचा कोणता विषय होता. तर अशा सगळ्या पदव्या डॉक्टर बाबासाहेबांनी मिळवल्या. पण हे मिळवत असताना त्यांनी जे प्रबंध लिहिले त्या प्रबंधाचे विषय कोणते होते, त्या लेवलला हा क्वेश्चन आहे. DSc पदवीसाठी प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला, त्यातून त्यांना DSc पदवी मिळाली. बॅरिस्टर बार ॲट लॉ ही पण पदवी त्यांना मिळाली लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर प्राचीन भारतातील व्यापार हा त्यांचा प्रबंध आहे. त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा, रुपयाचा प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ रुपी DSc साठी होतं. बुद्ध आणि त्याचा धम्म हे पण त्यांचंच पुस्तक आहे. ठीक आहे, त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा हे पण त्यांनीच लिहिलेलं पुस्तक आहे. पण सगळ्यात महत्वाचं असे क्वेश्चन येतात, तर ते क्वेश्चन मग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा समाजसुधारक म्हणून आपण बघतो का, तेव्हा ती माहिती आपली तिथून कव्हर होते लक्षात ठेवा. आणि एकदम साधे सोपे क्वेश्चन राहतात, तरी मग ही माहिती तुम्हाला तिथं मिळेल. त्यानंतर आर्य बांधव समाज ही गुप्त संघटना. आता बघा, हा प्रश्न कॅन्सल झाला होता, पण हा प्रश्न क्रांतिकार्यामध्ये तुम्हाला भेटेल. कारण क्रांतिकार्य जेव्हा तुम्ही टॉपिक बघाल तेव्हा तुम्हाला गुप्त संघटना काम करताना दिसतील, आणि या गुप्त संघटनेमध्ये मग संघटना आहे, त्या संघटनेचं नाव आहे आर्य बांधव समाज. त्यामुळे आर्य बांधव समाज ही संघटना तिथं तुम्हाला दिलेली आहे. पण हा प्रश्न कॅन्सल झाला होता लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन कॅन्सल झाला, पण क्रांतिकार्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन भेटेल. त्यानंतर मग तुम्ही काय लक्षात ठेवायचं, त्या गुप्त संघटनेसोबत काम करणारे वेगवेगळे सदस्य यांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे ते सदस्य सगळे बघा, आर्य बांधव समाज आहे, हनुमान क्लब आहे, चाफेकर क्लब आहे, त्यानंतर अभिनव भारत आहे लक्षात ठेवा. तर अशा सगळ्या संघटना, शिवाजी क्लब आहे. तर या सगळ्या संघटनेमध्ये जे सदस्य काम करतात का, ते क्रांतिकार्य टॉपिक मध्ये तुम्हाला दिलेत, आणि तिथून ते तुम्ही व्यवस्थित करा, तिथून सगळं कव्हर होऊन जाईल लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1920 मध्ये माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाच्या परिषदेचं आयोजन झालं, आणि कोणत्या व्यक्ती मग त्या परिषदेशी संबंधित होत्या. तर सगळ्यात महत्वाचं 1920 ला माणगाव मध्ये परिषद झाली. त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याचे प्रमुख म्हणून त्या माणगावच्या परिषदेला उपस्थित व्यक्ती शाहू महाराज होते लक्षात ठेवा. राजश्री शाहू महाराज उपस्थित होते. शाहू महाराजांनी तिथं भाषण केलं होतं, आणि भाषणामध्ये शाहू महाराज म्हणले होते, अस्पृश्य लोकांना तर घाबरण्याचं तुम्हाला कारण नाही, कारण तुम्हाला तुमचा उद्धार करता मिळालाय, तो तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांना उद्देशून म्हणलं होतं. आणि 1922 ला शाहू महाराजांचा मृत्यू झाला, पण 22 नंतर जे काम उभा केलं डॉक्टर बाबासाहेबांनी, ते शाहू महाराजांचे ते शब्द तंतोतंत खरे ठरणारं ते काम होतं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे मग माणगाव परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब होते. पण प्रश्न विचारला होता, त्या परिषदेला उपस्थित सदस्य कोण कोण होते. हा प्रश्न आता गट कच्या आता मेन्सला असा रिपीट झाला लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आप्पासाहेब दादा गोंडा पाटील होते, तुकाराम गणेचार्य होते, दत्तोबा पवार होते, गंगाराम कांबळे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघत असताना आपल्याला माणगावची परिषद आहे, आणि त्याच्यामध्ये ही माहिती तुम्हाला तिथं दिलेली आहे. तिथं हे सगळे नावं होते लक्षात ठेवा, आपल्या नोट्समध्ये आहेत हे सगळे नावं. ठीक आहे, त्यामुळे वरील पैकी सर्व सदस्य असं हे प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे हा टॉपिक तुम्हाला अजून त्याच गोष्टीमध्ये जातो, समाज सुधारक. आणि मग डॉक्टर बाबासाहेब बघत असताना आपल्याला ही सगळी माहिती तिथं काय होते, कव्हर होते लक्षात ठेवा. तिथं माणगावची परिषद दिलेली आहे. त्यामुळे अस्पृश्यांच्या झालेल्या वेगवेगळ्या परिषदा आपण शिकवताना सगळ्या सांगितलेल्या आहेत. त्या सुद्धा संघटना सगळ्या परिषदा करा, ज्याच्यावर परीक्षेला एखादा तरी प्रश्न असतो.
त्यानंतर खालीलपैकी योग्य विधान ओळखा. लक्षात ठेवा, श्रीमती विल्सन यांनी मुलींसाठी मुंबईमध्ये 3 शाळा काढल्या, बरोबर. स्कॉटिश मिशननं पुण्यामध्ये पहिली इंग्रजी शाळा काढली, बरोबर. आणि मुलींच्या शिक्षणाचा प्रारंभ मुंबईत अमेरिकन मराठी मिशननं केला, बरोबर. कारण अमेरिकन मराठी मिशननं मुंबईमध्ये काय चालू केल्या होत्या? शाळा. आता हा तुम्हाला 2 ठिकाणी भेटतील टॉपिक. एक म्हणजे आपला शिक्षण टॉपिक आहे, त्यात पण तुम्हाला ही माहिती आहे. आणि दुसरा आपला टॉपिक आहे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ बघत असताना आपण मिशनरी बघतो तिथं, आणि मग मिशनऱ्यांनी ज्या शाळा चालू केल्या का, तर त्यांची सगळी माहिती तुम्हाला त्या मिशनऱ्यांच्या टॉपिक मध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये कुणाच्या कोणत्या शाळा होत्या, धर्मप्रसार करायचे केंद्र कोणते होते, ही सगळी माहिती तिथं दिलेली आहे. तिथून ती माहिती सगळी कव्हर होते. त्यामुळे ABC हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तिन्ही पण बरोबर आहेत. त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं होतं? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका नावाचं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक लिहिलं. एवढंच नाही तर समुद्रकिनारीचा वादविवाद हे सुद्धा त्यांचंच पुस्तक आहे. समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी मिशनऱ्यांसोबत वादविवाद त्यांच्या आपल्या तत्वावर केला होता. वैदिक धर्मावर टीका करायचे, लक्षात ठेवा. त्यामुळे मिशनऱ्यांना उत्तर देण्याचं काम त्यांनी ह्या पुस्तकामध्ये सुद्धा केलेलं आहे. ते सुद्धा त्यांचंच पुस्तक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे वर्तमान दीपिका तर विष्णुबुवा ब्रह्मचारी हे नाव महत्वाचं. ठीक आहे, त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न विचारतील. त्यानंतर ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे यांचं न्यूजपेपर आहे. हे वर्तमानपत्र होतं ज्ञानप्रकाश नावाचं, कृष्णाजी रानडे यांचं, लक्षात ठेवा. ज्ञानोदय हेनरी व्हॅलेंटाईन यांचं वर्तमानपत्र होतं. आणि हेनरी व्हॅलेंटाईननी हिंदू धर्म रूढी प्रथा परंपरावर काय केली होती? टीका केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे हेनरी व्हॅलेंटाईन सगळ्यात महत्त्वाचा टीका करणारे व्यक्ती आहेत. तर वर्तमानपत्र हा टॉपिक आहे का आपला? ह्या वर्तमानपत्र टॉपिक मध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. आणि तुम्हाला विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची सुद्धा तिथंच तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तिथं ते सगळं आहे. तर अशा पद्धतीनं 2023चा डिपार्टमेंटल PSIचा काय होता प्रश्न होता. तर सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंटल PSI बद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं आपली एक बॅच आहे, लक्षात ठेवा, जी 999 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचा इतिहास कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबत त्याच्यामध्ये तुम्हाला समाज सुधारक सुद्धा दिलेले आहेत त्या बॅचमध्ये. तेवढं केलं तर सफिशियंट होईल. त्या बॅचच्या पलीकडे तुम्ही एक्स्ट्रा काही करायची गरज नाही, कारण त्या बॅचमधून तुमचे परीक्षेला येणारे सर्वच्या सर्व प्रश्न काय होतील? कव्हर होतील, लक्षात ठेवा. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून. त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे हिस्ट्री बाय पवन सर. तुम्हाला प्ले स्टोअरला ते ऍप्लिकेशन भेटेल. ऍपल iOS ला पण आहे, लक्षात ठेवा. तर हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल PSI ची बॅच आहे. त्या डिपार्टमेंटल PSIच्या बॅच मध्ये जाऊन ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक असा सगळा भाग त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ज्या बॅचचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तिथं सगळ्यात महत्त्वाचं परीक्षाभिमुख नोट्स दिलेत, तेवढ्याच नोट्स वाचायच्या आणि हायलाइट करून ठेवायच्या. अजून काय ऍडव्हर्टाईज आलेली नाही, पण परीक्षेच्या काळामध्ये ते रिव्हिजन करायला तुम्हाला सगळ्यात सोपं होईल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 15 पैकी सगळे जेवढे क्वेश्चन देतील तेवढे क्वेश्चन कव्हर होतात, कारण क्वेश्चन तुम्हाला जास्त अवघड विचारत नाहीत, साधे सोपे क्वेश्चन असतात. फक्त तेवढा कंटेंट आपण कव्हर करून जाणं गरजेचं आहे. आणि आपल्या पण बरेचशा बांधवांना हे सुचवा किंवा सांगा की इतिहासाचा तुला करायचं आहे तर बॅच आहे आणि त्या बॅच मधून मग त्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. तर मी पण घेतले, तुम्ही पण घ्या. असं तुम्ही तुमच्या बांधवांना पण सांगू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण पेपर पण 3-4 तिथं टाकूया, ज्यातून तुम्हाला अप्रोच कळेल की कुठला टॉपिक कशा पद्धतीने करावा लागतंय आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर होतात. ठीक आहे. तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीनं आपण ही सगळी बॅच कव्हर केली आहे, जी बॅच तुम्ही तिथं बघू शकता. ठीक आहे. जर काय वाटलं तुम्हाला, जर समजा काही बोलायचं असेल तर फोन करू शकता. हा माझा नंबर आहे 800 700 16 90. तुम्ही त्याला फोन करा. आपण मग सगळ्यात महत्त्वाचं काय अडचणी असेल तर फोनवर पण आपण ते बोलू शकतो. ठीक आहे. तर लेक्चर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या पोलीस बांधवांना सुद्धा पाठवा. धन्यवाद.